ऑपरेशननंतर ज्यावेळेला घरी सोडण्यात आलं त्यावेळेला थेट घरी न जाता आम्ही दोघेही पती पत्नी शंकर महाराज मठामध्ये त्यांच्या दर्शनासाठी गेलो. ज्या वेळेला तिथं दर्शनासाठी गेलो त्यावेळेला पहिल्यांदा महाराजांची जी कृपा आहे तिचा मी प्रत्यय घेतला आणि तोही अनुभूतीच्या माध्यमातून. नकळतपणे डोळ्यामध्ये अश्रू तरळले, अंतःकरण भरून आलं आणि मी महाराजांना मूकपणे म्हटलं की आपण मला माझं सौभाग्य परत दिलं आहे. इथून पुढे आपण माझ्यासाठी जी योजना कराल, जे काही काम मला सांगाल ते मी कुठलाही विचार न करता, प्रतिप्रश्न न विचारता सातत्यानं करत राहील. महाराजांनी हे ऐकलं असावं आणि नंतरच्या टप्प्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये PLR थेरपिस्ट म्हणून जे कार्य आलं त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. PLR सेशन करत असताना, एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवत असताना ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला जन्मोजन्मी जे मार्गदर्शन करतात ते सद्गुरू त्या व्यक्तीच्या मुखातून माझ्याशी संवाद साधतात. अशाच काही सेशन्समध्ये शंकर महाराजांनी संवाद साधवून माझ्यासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. अशाच एका मार्गदर्शनाचा भाग म्हणून आम्ही गिरनारला गेलो होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आदेशानुसार पायऱ्या चढत वरती दर्शनाला जायचं होतं, म्हणून मध्यरात्री आम्ही चढायला सुरुवात केली. असं म्हणतात की पायऱ्या चढत असताना काही अंतर गेल्यानंतर शंकर महाराजांचं स्थान आहे. तिथे एक छोटीशी देवळी आहे. महाराजांचं स्मरण करून त्यांचे भक्त तिथं नमस्कार करतात. आम्ही महाराजांना नमस्कार केला आणि पुढे एका टप्प्यावरती आलो त्यावेळेला अचानक गुलाबांचा प्रचंड दरवळ सुटला. जणू काही लाखो गुलाब तिथे कुणीतरी आत्ता ठेवलेले आहेत आणि त्याच्या सुगंधामध्ये वातावरण भरून गेलेलं आहे. याची अनुभूती मी, विश्वनाथ आणि आमच्याबरोबर असलेल्या एका ताईंनी घेतली. आम्हा तिघाच लोकांना त्याचा सुगंध येत होता. सोबतच्या मंडळींना याची किंचितही कल्पना आली नाही. हा शंकर महाराजांचा सानिध्य प्रसाद आहे असं आम्ही मनोमन समजलो आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं भरून पावलो. पुढे शंकर गीतेची पारायणही झाली. आपण ज्या चॅनलवरती हे व्हिडिओज ऐकत आहात त्या चॅनलसाठी सुद्धा ऑडिओ स्वरूपामध्ये शंकर गीतेचं वाचन स्वतः महाराजांनी करून घेतलं.